कशी झाली तुमची जर्नी? पहिलं क्रिमिनल सायकोलॉजिस्ट आणि एकदम योगा इन्स्ट्रक्टर. एन्झायटी, स्ट्रेस, ह्याच्यासाठी योगा कितपत उपयोगी आहे? तो स्वतःहून मला बोललो होता की माझ्या गोळ्या पूर्णपणे बंद झालेल्या आहे. म्हणजे कृष्ण दर्शन योग निद्रा करून स्लीपिंग पिल्स पासून तुम्ही कायमचं मुक्त होऊ शकता. तुम्ही बोलला प्राणायामचे 12 प्रकार आहेत. हो. कुठला प्रकार का सगळे करावे लागतात? जलनेती म्हणजे तुमच्या डाव्या नाकपुडीतून पाणी टाकणं, उजव्या साईडने ते पाणी काढणं, ही झाली तुमची जलनेती. याच्याने काय होतं की तुमचे जे नाकामध्ये जे काही बॅक्टेरिया वगैरे असं ते धुतले जातात. पण ती करणे सुद्धा एक क्रिया आहे की तुम्ही ज्यावेळेस पाणी घेता. हे म्हणजे मला ते डॉक्टर स्ट्रेंज सिनेमामध्ये जे दाखवलं, डॉक्टर स्ट्रेंज सुद्धा योगा आपली ती थेरीज म्हणता येईल. कारण तिथे खूप साऱ्या गोष्टी आपल्या हिंदुइझम मधूनच घेतलेल्या. आपला आत्म्याला परमात्म्याशी जोडण्याचा जो मार्ग आहे त्याला योग म्हटलं जातं आणि तो यूज धातूपासून आलेला शब्द आहे. आता योग चित्तवृत्ती निरोध जर का म्हटलं तर सगळ्यात बेस्ट पार्ट आहे योगशास्त्रामध्ये. ट्रेंड होतात योगाचे आसन, त्यामुळे ऍक्च्युअल योगा जे आहे त्याच्यापासून लोक पण भरकटली आणि माहिती खूप कमी होतं. काय ना, आपल्याकडे जो दिखताय वो विकता है. नमस्कार. इंटरनॅशनल योगा डेच्या खास निमित्ताने आज आम्ही एक स्पेशल गेस्ट बरोबर पॉडकास्ट करतोय. योग तज्ञ आणि प्रशिक्षक निर्मल संजय वाघ. ही इज अ पॅशनेट प्रॅक्टिशनर who believes yoga isn't something you do on a mat, it's a way of life. त्यांनी स्वतः काही मेडिटेशन टेक्निक्स तयार केल्या आहेत ज्या मानसिक आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरल्या आहेत आणि विशेषतः मेंटली डिस्टर्ब आणि स्ट्रेसग्रस्त लोकांसाठी तर अत्यावश्यक. ते काय आहेत, कशा आहेत हे तर आपण पॉडकास्टमध्ये त्यांना नक्की विचारणारच आहोत आणि अजून माहितीही घेणार आहोत. त्यांनी प्रज्ञा पाटील, ज्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केलाय योगा मॅरेथॉन, त्यांच्या सोबतही काम केलंय. 2018च्या वर्ल्ड योगा डेच्या निमित्ताने 100 पेक्षा जास्त सरकारी कर्मचाऱ्यांसोबत विशेष योग सत्रही केलंय. करोना काळातही ते स्वस्त बसले नाहीत. वात्सल्य वृद्धाश्रमासाठी आरोग्य शिबिर आयोजित केलं. सेल्फ हार्म व सुसायडल थॉट्स असलेल्या युवकांसाठी वर्कशॉप्स कंडक्ट केलेत. पद्मश्री विकास महात्मे यांच्या यज्ञ प्रोजेक्टमध्ये ते सहभागी झाले आणि क्लिफर्ड इंटरनॅशनल स्कूलमध्ये टीचर ट्रेनिंगचं सत्र हे देखील त्यांनी घेतलं आहे. पुण्यातल्या कॉन्कर फिटनेसच्या योग स्पर्धेमध्ये ते जज होते. सो लेट्स डिकोड सम मिथ्स, एक्सप्लोर डीपर मिनिंग्स अँड फिगर आउट हाऊ जेनझी कॅन ऍक्च्युअली वाइब विथ योगा बियॉन्ड द क्लिशेस. पटकन मराठी मूडला सबस्क्राईब करा अँड लेट्स बिगिन. तर निर्मल, वेलकम टू मराठी मूड. मराठी मूड मध्ये तुमचं स्वागत आहे. कसा आहे तुमचा मूड? व्यवस्थित एकदम. तर जसं आता इंट्रोडक्शन मध्ये पण बोललो, एक क्रिमिनल सायकोलॉजिस्ट आणि काउन्सिलर, ते एक योग तज्ञ आणि प्रशिक्षक, म्हणजे हा प्रवास जाणून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला थोडं तुम्ही कशी झाली तुमची जर्नी? पहिलं क्रिमिनल सायकोलॉजिस्ट आणि एकदम योगा इन्स्ट्रक्टर, तर आपण थोडं त्याच्यापासूनच सुरू करूया. ओके. सो बेसिकली झालं असं होतं, तुम्ही 12वीत ज्यावेळी शिक्षण घेत होतो, नाशिक मधून माझं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. तर नाशिकमध्ये शिक्षण घेत असताना 12वी मध्ये आमच्या इथे एक योगाचा एक प्रोग्राम लागलेला होता, यज्ञ प्रोजेक्ट म्हणून. तर त्यामध्ये आम्हाला शिकवण्यात आली होती, योगाची काही आसनं शिकवली होती, एक बेसिक नॉलेज दिलं होतं योगाबद्दल, एक्झॅक्टली योगा असतं काय, आणि ते आम्हाला शाळेतल्या मुलांना शिकवायचं होतं. तर 1 महिन्याची आमची बेसिकली ट्रेनिंग होती. 1 महिन्याची ट्रेनिंग कम्प्लीट केल्यानंतर मग आम्हाला मुलांच्या शाळेमध्ये पाठवलं होतं मुलांना योग शिकवण्यासाठी. तर तोपर्यंत आम्ही विचार केला होता की नुसतं योगा शिकवायचं म्हटलं फिजिकल हालचाली, एक्सरसाइज असतील बेसिकली किंवा प्राणायाम असतील, आम्ही त्या हिशोबाने जाऊन मुलांना शिकवायचो किंवा मग मुलांकडून ते आसनं करून घ्यायचो. आणि कालांतराने कमीत कमी 6 ते 7 महिन्यानंतर आम्हाला थोडी जाणीव झाली की योगामध्ये फक्त आसनं तर अजून बाकीच्या काही गोष्टी आहेत. मग त्याच्यानंतर आम्हाला कळालं की हठयोगा म्हणून एक प्रकार असतो योगाचा. त्याच्यानंतर आमच्या मॅडम ज्या होत्या प्रज्ञा पाटील म्हणून, ज्यांच्याकडून माझं एज्युकेशन कम्प्लीट केलं प्रॅक्टिकल योगाचं, तर त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की नाशिकमध्येच एक गुरुकुल आहे, योग विद्या गुरुकुल म्हणून. तर माझं तिथे एज्युकेशन, मी तिथले काही कोर्सेस कम्प्लीट केले. त्याच्यामध्ये प्रवेश, परिचय, योग शिक्षक, प्रबोध असे माझे काही कोर्सेस होते, कम्प्लीट केले. आणि त्याच्यानंतर मग आमची स्टार्ट झाली ती योगाची जर्नी प्रॉपरली. किंवा त्याच्यामध्ये आम्हाला थेरी नॉलेज कळालं. त्याच्यानंतर एक्झॅक्टली योग काय असतं, म्हणजे त्याच्यामध्ये अष्टांग योग कळाला आम्हाला, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. हे जे 8 लिंबस जे म्हटलं जातात योगाचे, की जे खूप महत्वाचे, याच्याबद्दल आम्हाला आधी काहीच माहित नव्हतं. पण मग तिथे गेल्यानंतर आम्हाला हळूहळू कळायला लागलं की योग नुसतं शारीरिक नसून तो मानसिक सुद्धा आहे. त्याच्यावरती आपण काम करू शकतो. तर हे योगा जसं तुम्ही शाळेत बोलला, शाळेमध्ये तुम्हाला योगा ही एक्सरसाइज म्हणून शिकवलं गेलं होतं. बेसिकली आपण जे योगाबद्दल अवेअरनेस आहे की योगा ही एक्सरसाइज असते, फ्लेक्सिबिलिटी वाढते शरीराची,
ब्रीदिंगनी कोर स्ट्रॉंग होतो वगैरे, ह्या बेसिक एक्सरसाइज रिलेटेड आहे. बरोबर. त्याच्यावर आणि हे आता तुझे टेक्निकल बोलला पूर्ण येऊ, पण मला सांग ऍज क्रिमिनल सायकोलॉजी, म्हणजे हे तर तुम्ही 12वी पासून सुरू केलं. सो ऍज अ प्रोफेशन मला थोडी आधी तुम्ही जर्नी सांग, कशी झाली तुझी, लाईक हाऊ डिड यू एंड अप बिकमिंग अ क्रिमिनल सायकोलॉजिस्ट? ओके. सो ज्यावेळेस माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं, ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर व्हायचं काय की कॉन्स्टंटली ते केसेस वगैरे म्हणतो, आम्हाला सब्जेक्ट म्हटलं जातं की ज्यावेळेस आपल्याकडे एखादा व्यक्ती येतो त्याला सब्जेक्ट म्हणून घेतलं जातं. तर आमच्या टेस्ट राहायच्या काही की आम्हाला कॉलेजमधलेच काही मुलं मुली असतील त्यांच्यावरती ते सब्जेक्ट म्हणून त्यांच्यावर काम करावं लागायचं. तर माझ्यासोबत जे सब्जेक्ट मला भेटलेले होते तर त्याच्यामध्ये खूप जण असे होते की त्यांना डिप्रेशनचा प्रॉब्लेम आहे आणि तिथे येऊन ते सांगायचे आम्हाला की असा असा प्रॉब्लेम चालू आहे, घरामध्ये काही प्रॉब्लेम्स आहे, म्हणजे फॅमिली इश्यूज असतील, एज्युकेशनल इश्यूज असतील, फायनान्शियल इश्यूज असतील, ते पोरं तिथे डिस्कस करायचे. तर मग तसं करत करत मला थोडंसं एक आयडिया आली की त्याच्यामध्ये आपण योगाला ऍड करू शकतो. मग ज्यावेळेस मी त्याच्यामधून योगाचे माझे कोर्सेस कम्प्लीट करत होतो तर त्याच्यामध्ये आमचे जे विश्वासराव मंडलिक म्हणून जे गुरुजी होते तर मी त्यांच्याजवळ हा मुद्दा मांडला होता की आपण याच्यात काय करू शकतो. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही ध्यान धारणा ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही याला जोडू शकता योग निद्रेशी. तर तुम्ही योग निद्रा घ्या एकदा पहिले, त्याच्यानंतर मग तुम्ही ट्राय करा की अजून काय करू शकतात त्याच्यात. मग आम्ही ज्यावेळेस मुलांना जमा करायचो त्याच्यानंतर त्यांच्यासोबत आम्ही त्यांना योग निद्रा सुद्धा द्यायला सुरुवात केली होती की 1 वेळा दिली, 2 वेळा दिली, 3 वेळा दिल्यानंतर ऑटोमॅटिकली ते इफेक्ट दिसायला सुरुवात झाली. म्हणजे हे स्टुडंट जे तुम्ही बोलताय ते तुमच्या क्रिमिनल, हा म्हणजे ते कॉलेजमधले बेसिक स्टुडंट्स राहायचे ते की म्हणजे कोणी 12th मध्ये, कोणी सेकंड इयरला, कोणी थर्ड इयरला असे. मग आम्ही त्यांना पिक करायचो की आमच्या एक टेस्टसाठी आम्हाला आपण प्रॅक्टिकल्स म्हणतो त्याला, प्रॅक्टिकलसाठी. तर प्रॅक्टिकलसाठी ज्यावेळेस ते मुलं यायचे ना तर आम्हाला कन्फ्युजन व्हायचं की हे त्यांना वाटायचं की आम्ही प्रॉपरली सायकोलॉजिस्ट आहोत. मग ते आमच्या जवळ येऊन ते डिस्कस करायचे की फॅमिलीत हा इश्यू चाललेला आहे, मग याच्यात काय करता येईल. मग तिथून आम्ही थोडंसं विचार करायला सुरुवात केली की यांना नुसतंच आपण फक्त मेडिकेशन सांगून फायदा नाही आहे की तुम्हाला हा प्रॉब्लेम होतो, तो प्रॉब्लेम, त्याच्यावरती इलाज देणं पण गरजेचं आहे ना तेवढा. मग मी त्यांना रेफर करायला सुरुवात केली, तुम्ही योगाचे क्लासेस ट्राय करून बघा, योग स्टार्ट करून बघा. मग मुलांना वाटायचं की फिजिकल एक्सरसाइज करायची, आपल्याला प्राणायाम करायचं आहे, आसनं करायचं. तर खूप मुलांनी हे पण सांगितलं की आम्ही ऑलरेडी करतो, ते जिमला जातंय, कोणी रनिंग करतंय, ब्रिदिंग एक्सरसाइज करताय. पहिली गोष्ट आपल्या याच्यामध्ये खूप लोकांना प्राणायाम म्हणजे माहितीच नाही आहे, एक्झॅक्टली प्राणायाम काय राहतो. आसनांबद्दल थोडीफार माहिती आहे की आसन म्हणजे शरीर थोडं वाकडं वगैरे करून आपण म्हणतो ना त्या प्रकारे की शरीराची कुठली एक पोज घ्यायची त्याला आसन म्हणायचं. तर बेसिकली त्याच्यामध्ये काही तत्व आहे त्याचे. तुम्ही जर का आसन बघणार तर आसनमध्ये म्हटलं जातं की स्थिर सुखम आसनम, स्थिर सुखम आणि आसनम म्हणजे स्थिर कारक आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सुख भेटतं आणि तुम्ही जास्त वेळ बसू शकतात किंवा जास्त वेळ तुम्ही ती गोष्ट होल्ड करू शकता, त्याला आसन स्थिती म्हणतात. आता आपण बघणार की आपण एका जागेवर ऑफिसमध्ये सुद्धा बसून राहतो पण खूप जण त्रास होत नाही त्या गोष्टीचा, तर त्यांची आसन स्थिती आहे. घरात आपण मांडी घालून बसतो, ही सुद्धा आपली आसन स्थिती आहे. ज्यावेळेस आपण झोपायला जातो बेडवर तर ती सुद्धा आपली शयन मुद्राच आहे, ती सुद्धा शयन स्थितीच आहे आपली, तर ती सुद्धा एक आसनच म्हटलं जातं. ओके. आता येतो प्रश्न प्राणायामाचा. तर प्राणायामामध्ये होतं काय ना भरपूर वेळा की लोकांना असं वाटतं फक्त ब्रिदिंग एक्सरसाइजेस. आता ब्रिदिंग एक्सरसाइज तुम्ही नॉर्मली पण करतातच आहे, बरोबर, श्वास घेता एक्सरसाइज तर आपण नॉर्मल, हा म्हणजे तुम्ही इनहेल एक्झेल करताय हे तर नॉर्मल झाला. खूप जण अनुलोम विलोम करतात गार्डन मध्ये जाऊन, आपण बघतो. पण अनुलोम विलोम करताना तुम्ही बघणार ना गार्डन मध्ये जे लोक बसलेले असतात ते एकमेकाशी बोलताय, आजूबाजूला ज्या गोष्टी म्हणजे जे आपल्या नोस्ट्रिल्सने लेफ्ट साइडने श्वास घ्यायचा, राईटने सोडायचा, पुन्हा राईटने श्वास घ्यायचा, लेफ्टने सोडायचा, हे झालं अनुलोम विलोम. तर याच्यामध्ये खूप लोक आता गार्डन मध्ये जे बसलेले लोक असतात ना तुम्ही बघणार त्यांच्याकडे एकदा की ते आजूबाजूला ज्या गोष्टी चाललेल्या असतात ना त्यांच्याकडे त्यांचं जास्त लक्ष राहतं अनुलोम विलोम पेक्षा. की आपले मित्र बसले, 4-5 मित्र बसले, त्यांच्या गप्पा गोष्टी चाललेल्या आहे, एखाद्या टॉपिकवर डिस्कशन चाललेलं आहे. तर बेसिकली बाय गेलो अनुलोम विलोम साठी आपल्याला खूप शांतता लागते. तुम्हाला तुमच्या स्वतःची ब्रिदिंग फील करता आली पाहिजे. आता तुम्ही रनिंग करताय, रनिंग करताना श्वास खालीवर होणारच आहे, तर त्याला कंट्रोल करणं म्हणजे तुमचा प्राणायाम आहे. तुम्ही रनिंग करा पण श्वासावर पण नियंत्रण ठेवा. की म्हणजे लाईक आता प्राण प्लस आयाम, प्राणाचे भरपूर सारे बाजू आहेत, 12 प्रकारचे प्राणायाम आपल्याकडे घेतले जातात योगशास्त्रामध्ये. पण आपण त्याच्यातले करतो ते 1 किंवा 2च करतो. एक तर कपालभाती म्हणून माहिती असेल, त्याचे आताच्या कंडिशनला कपालभाती करून ठेवलेला आहे. कपालभातीचा संस्कृत शब्द नाहीच आहे, कपालभाती म्हटलं जातं. ओके, कपालभाती आपण बनवून ठेवलेला आहे. ओके. तर कपालभाती म्हणजे काय असतं, कपाल म्हणजे आपला सायनसचा एरिया, आपला कपाळाचा जो भाग असतो हा सायनस झाला, याला कपाल म्हटलं जातं. आणि भाती म्हणजे त्याला साफ करणे, धुणे, संस्कृत वर्ड की त्याला धुणे म्हणजे आपण आपल्या कपाळाला साफ करतोय. तुम्ही खूप वेळा बघणार खूप जणांना सर्दीचा खूप त्रास असतो, सायनसमध्ये हाड वाढल्याचं म्हटलं जातं किंवा सायनसमध्ये श्वास घेता येत नाही, मायग्रेनचा त्रास होतोय, ते जर कॉन्स्टंटली कपालभाती करताय
तर कपालभातीने त्यांना रिलीफ भेटू शकतो. आणि खूप वेळा असं बघितलं गेलेलं आहे की तुम्ही 1 महिना जर कंटिन्यू कपालभातीची प्रॅक्टिस करताय तर तुमचा सायनस असेल किंवा तुम्हाला मायग्रेन होत असेल किंवा तुमची सर्दी होत असेल, हे सगळं ऑटोमॅटिकली दूर व्हायला सुरुवात होते. तुम्हाला कुठल्याही मेडिकेशन घेण्याची गरज नाही पडत किंवा कुठल्या डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही पडत. सो योगामध्ये बेसिकली हे एक्सरसाइजच योगा आहे का नाही, योगाचे काय काय टाइप्स आहेत, आणि योग म्हणजे आणि हे योगा नाव पण कुठून आलं, आपण जरा तिकडून येऊया की योगा का योग म्हणजे काय. तर बघायला गेलो तर योग म्हणजे योग आता आपल्याकडे नवीन नवीन वापरला जाणारा शब्द आहे, पण त्याचा जो खरा शब्द जो तो यूज म्हटला जातो. आणि तिथून मग सुरुवात झाली योगाची, कारण की आपला आत्म्याला परमात्म्याशी जोडण्याचा जो मार्ग आहे, जो सेतू आहे, त्याला योग म्हटलं जातं. आणि तो यूज धातूपासून आलेला शब्द आहे. फिजिकल फॉर्म आणि आपलं स्पिरिच्युअल जो येस कॉन्शियस म्हणतो, कॉन्शियस माइंडला सबकॉन्शियसली जोडायचं. ओके, या प्रकारे योगा. हो, ते करण्यासाठी जी प्रोसेस आहे दॅट इज योगा. कारण की योगामध्ये एक सूत्र म्हटलं जातं, आत्म्याला परमात्म्याशी जोडण्याचा जो ब्रिज आहे त्याला आपण योग म्हणू शकतो. पण तसं बघायला गेलं तर योग करण्यासाठी आधी जर का तुम्ही बघणार पुराणांमध्ये तर तुम्हाला एक शांत कुटी लागते की ज्याच्या जंगलामध्ये जाऊन लोक योग अभ्यास करायची. किंवा खूप जण म्हणतात मजाक मध्ये की हिमालयात जाऊन योग अभ्यास करावा लागेल. त्या ज्या गोष्टी आधी खऱ्या होत्या, पण आता आपण जर बघत आलो तर आपल्यासाठी खूप इझी करून ते आपल्यापर्यंत आणण्यात आलेलं आहे. त्याला जसं तुम्ही मला सांगत होता ब्रेकडाऊन करायचं म्हणजे काय काय प्रकार आहे. कारण एक आपल्याला आता माहिती आहे योग म्हणजे एक्सरसाइज, प्राणायाम जे बेसिकली जे ट्रेंडिंग वर्ड्स आहेत, कपालभाती झाले, प्राणायाम झाले, आणि पोश्चर आणि रामदेव बाबा जे टीव्हीवर येऊन करायचे. दॅट इज अवर जनरल अंडरस्टँडिंग ऑफ योगा. का मरीन ड्राईव्हर सकाळी जे लोक करतात, बरोबर, दॅट इज एक जनरल आयडिया. आज आपण भेटलोय त्याला अजून थोडं डेप्थ मध्ये समजण्यासाठी. आत्म्याला परमात्म्याशी जोडणे म्हणजे योग, अशी योगाची व्याख्या. ओके, त्याच्यामध्ये आपण बघतो की 4 प्रकारची योग आपल्याला दिसायला भेटतात. सगळ्यात पहिला योग म्हणजे जनन योगा, की जो म्हणजे तुमचा अभ्यासावरती डिपेंड असतो, तुमच्या बौद्धिकतेवरती डिपेंड करतो, तुमच्याकडे असलेलं नॉलेज म्हणजे जनन योगा. त्यानंतर येतो कर्मयोगा. कर्मयोगा म्हणजे तुम्ही करत असलेले जे ऍक्शन्स असतात किंवा आपले जे ऍक्शन असतात त्याला म्हणतात कर्मयोगा. त्यानंतर येते आपले भक्ती योगा, जे आपण भगवद्गीतेमध्ये बघतो, जसं अर्जुनांचं भगवान कृष्णांसोबत होतं, भगवान हनुमानांचं भगवान रामांसोबत होतं. ही झाली भक्ती योग. त्या भक्तीनी त्यांनी गुरु आणि शिष्य जे जोडले गेले म्हणून त्याला भक्ती योग म्हणजे डज दॅट मेक सेन्स ऑर नो. एखाद्या गोष्टीसाठी डिवोट करणं म्हणजे स्वतःला समर्पण करून देणं एखाद्या गोष्टीसाठी. आणि त्याच्यानंतर तर राजयोग. ओके, तर राजयोग म्हणजे काय असतं की तुमच्या बुद्धीवरती आणि तुमच्या शरीरावरती नियंत्रण असतं. योगामध्ये एक छोटासा एक वर्ड आहे, तो योग कर्मसु कौशल्यम म्हणून. योग कर्मसु कौशल्यम म्हणजे तुमच्या योगामध्ये तुमच्या असणाऱ्या कर्मांमध्ये तुम्ही कौशल्य निर्माण करता. तुम्ही करत असलेल्या कार्यामध्ये कौशल्य निर्माण करणं. आता जर का ह्या गोष्टीला प्रॅक्टिकली जर का समजण्याचा प्रयत्न केला आपण, किंवा तुम्ही प्राणायाम करताय किंवा तुम्ही योग अभ्यास करताय, आसनं करताय, तर तुम्ही आसनं करताना जर का 1 महिन्यापर्यंत तुम्ही त्या स्थितीमध्ये आहात आणि 6 महिन्यानंतर पण तुम्ही त्या स्थितीत आहात, तर ते तुमचं कौशल्य नाही म्हटलं जाणार. तुम्ही फक्त त्याला फॉलो करताय, ग्रोथ नाहीये असं. ग्रोथ नाही म्हणता येईल आपल्याला. कारण की तुम्ही एक जस्ट इमॅजिन की तुम्ही जिम मध्ये जाताय, तुम्ही आधी 2.5 किलोचा डंबल लिफ्ट करायला सुरुवात केली, काही दिवसांनी तुम्ही 5 किलोचा लिफ्ट करायला सुरुवात केली, त्याच्यानंतर काही दिवसांनी 10 किलोचा लिफ्ट करायला सुरुवात केली. ही तुमची ग्रोथ झाली. ओके. आणि योगामध्ये जर का तुम्ही जो प्राणायाम म्हणजे तुम्ही शुद्धिक्रिया करताय, कपालभाती ही शुद्धिक्रिया म्हटली जाते. तुम्ही कपालभाती करताय तर तुम्ही सुरुवातीला 50 आवर्तन करत होतात, त्याच्यानंतर पण तुम्ही 1 महिन्यानंतर 50 करताय, 6 महिन्यानंतर सुद्धा 50च करताय. मग त्या गोष्टीला काही अर्थ नसतो. तुम्ही ग्रोथ करणं गरजेचं आहे, मग ती कुठलीही गोष्ट असो. सो आता आपण बघितलं स्पिरिच्युअलिटी आणि योगा ह्याचं काय कनेक्शन आहे. म्हणजे अपार्ट फ्रॉम भक्ती योगा हे तर 4 टाईप झाले कशाचं. सो स्पिरिच्युअलिटी आणि योगा, कारण योगा जसं तुम्ही बोलला की एक्सरसाइज आणि मग स्पिरिच्युअल कसं त्याचं काय कनेक्शन आहे. आता स्पिरिच्युअली जर आपण बोलायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये बघणार तुम्ही योगशास्त्र जे आहे याच्यामध्ये 90% योगशास्त्र जे आहे ते तुम्हाला बौद्धिकरित्या समजवण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये फक्त त्याच्यामध्ये जर का तुम्ही बघणार तर 5च गोष्टी अशा की ते बाह्य तुम्ही समजू शकतात, आणि जे अंतरंगातल्या जे गोष्टी आहेत त्या तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे. आता बाह्य योग म्हणजे काय असतं, यम, नियम, आसन, प्राणायाम, हे 4 झाले तुमचे बाह्य योगा की हे दिसताय समोर. ओके. आणि त्याच्यानंतर मग तुमचं अंतर्योग. तुम्हाला अंतर्योगामध्ये बघायला भेटेल प्रात्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, हे स्वतःसाठी केल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत.
अष्टांग योगा आणि ह्याचा काही संबंध का ते एकदम वेगळं आहे? आणि अष्टांग योगामध्येच हे 8 गोष्टी आहेत. ओके. तुम्ही जर का बघणार तर आपलं जे सनातन धर्म जो आहे किंवा सनातन विज्ञान जे आहे ते आपल्या 3 गोष्टींवरती बेस आहे. त्याच्यामध्ये तंत्र, मंत्र आणि यंत्र या 3 गोष्टी याच्यावर बेस केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही बघणार की एक आपल्याला हठ योगा म्हणून बघितलं जातं आणि एक जे आहे तुमचं कुंडलिनी योगा आहे आणि या सगळ्यांना असेंबल करणं किंवा सगळ्यांना एकत्र करणं जे आहे ते अष्टांग योगा आहे. ओके. तर याच्यात तुम्ही बघणार की सगळ्यात पहिलं जी पायरी आहे ती म्हणजे यम, त्याच्यानंतर नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. तर समाधी पादापर्यंत ज्या गोष्टी आहेत त्या अष्टांग योगात समजवल्या गेलेल्या आहेत. तुम्ही जर का हठयोगा बघणार तर हठयोगामध्ये 4 गोष्टी तुम्हाला बघायला भेटतात. आपल्या पुराणात जसं तुम्ही त्या काळात बोला तेव्हा योगा काय कसा वापरला आणि समजला जायचा आणि आजच्या काळात तो जो वापरला आणि समजला जातो त्याच्यात कसा काय फरक आहे? आता आपण सगळ्यात पहिलं आजच्या काळातलं जर का बोलायचं म्हटलं ना तर ज्यावेळेस तुम्ही तुमच्या फोनमध्ये इंस्टाग्राम ज्यावेळेस ओपन करता त्याच्यात तुम्ही बघता की योगा फक्त एक पोस्ट पर्यंत राहिलेला आहे किंवा एखादा रील बनवण्यापर्यंतच तो राहिलेला आहे. त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी आपल्याला काही बघायला भेटत नाही. खूप सारे व्हेरिएशन्स आलेले, फ्युजन्स आले योगाचे. हॉट योगा आलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघणार बिअर योगा सुद्धा आलेला आहे, पॉवर योगा आलेला. म्हणजे आपण म्हणणार नाही त्या प्रकारचे योगा आपल्याला दिसत आहे. पण खरा योग जो म्हटला जातो अष्टांग योग झाला, हठयोग झाला की ज्याच्याने तुमच्या मनाची आणि शरीराची दोघींचं संतुलन ठेवलं जातं. ओके. आता फॅशनमुळे काय झालेलं की आधीच्या काळात जे होतं ना की आधीच्या काळामध्ये तुम्हाला योग करायचं म्हटलं तुमचं मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या तुम्हाला कॅपेबल केलं जायचं. समाजामध्ये वावरण्यासाठी असेल किंवा स्वतःसाठी केलं जायचं. तुम्ही जर का बघणार की आपले खूप सारे संत होऊन गेले, त्यांना सुद्धा योगी म्हटलेलं आहे. त्याचं कारण हेच होतं की त्यांनी स्वतःवरती नियंत्रण आणलं, त्यांच्या इंद्रियांवरती नियंत्रण आणलं. आणि आताच्या काळामध्ये जर का तुम्ही बघणार तर फक्त फोटोज काढण्यासाठी किंवा पोस्चरसाठी तर ते योगा तिथपर्यंतच मर्यादित राहिलेलं आहे. मी खूप जागेवर असं बघितलंय, वाचलंय की योगी ही एक पदवी झाली आता. योगिनी, योगी म्हणजे काय, म्हणजे ती कसली पदवी आहे नक्की? तसं बघायला आहे की नाही, एक्झिस्ट करते की नाही करत? योगी ही त्याचं पदवी नाही म्हणता येणार आपल्याला, कारण की जो व्यक्ती स्वतःच्या कर्मांमध्ये कौशल्य दाखवतोय त्याला योगीच म्हणता येईल. पदवी देणं ही चुकीचं राहील. तुम्ही जर का बघणार की आपण ज्या समाजात वावरतोय, आधीच्या काळामध्ये कसं म्हटलं ना की आमचे जे गुरुजी होते विश्वासराव मंडलिक जे आहेत त्यांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली होती. ते बोलले होते की तुम्ही सगळ्यात आधी स्वतःसाठी योगी बना, त्याच्यानंतर एखाद्यासाठी सहयोगी बना आणि त्याच्यानंतर समाजासाठी सुयोगी बना किंवा उपयोगी बना. म्हणजे आपल्याला म्हणता येईल की स्वतःसाठी तुम्ही योगी बना, त्याच्यानंतर आपल्या मित्रपरिवारासाठी किंवा आपल्या घरच्यांसाठी तुम्ही सहयोगी बना आणि समाजासाठी उपयोगी बना. या प्रकारे आज योगा सुरू करायचा आहे तर पहिला का सुरू करायचा आणि ट्रेनर कसा शोधायचा त्याच्यासाठी? जर एवढे टाईप्स आहेत, खाण्याचा योगा वेगळा, एक्सरसाइजचा वेगळा, श्वासाचा वेगळा, तर मग माझी गरज कशी ओळखायची योगाची आणि मग ट्रेनर कसा शोधायचा? आता यात एक गोष्ट जर का तुम्ही बघणार तर योगासाठी तुम्हाला सगळ्यात आधी आत्मज्ञान होणं गरजेचं आहे. म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट असणं गरजेचं स्वतःबद्दल, की तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी करता याला तुम्ही स्वतः ऍग्री आहात का? म्हणजे मी सकाळी जर का 5 वाजेला मला उठायला हवा पण मी 10 वाजता उठतो, तुम्ही ऍग्री आहात स्वतःला? किंवा तुम्ही जर का आपल्याला कळते बाहेर जे व्यसने केली जातात, आपल्याला माहिती ते वाईट आहे पण आपण त्याच्यापासून किती लांब जातोय स्वतःला कळणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की तुम्ही यम आणि नियम या गोष्टींना प्रॉपरली तुम्ही हँडल करताय. आता खूप जणांना प्रश्न पडतो यम आणि नियम म्हणजे काय? यम म्हटल्यावरती तर यम म्हटल्यावरती खूप वेळा आपल्याला दिसतं की रेड्यावरती बसलेला जो यमराज दिसतो हा यम आपल्याला बघायला भेटतो. पण यम जो म्हटला जातो की त्याच्यामध्ये तुम्ही बघणार अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य या 5 गोष्टी सांगितल्या जातात. अहिंसा म्हणजे वाद न करणे, सेल्फ कंट्रोलिंग म्हणता येईल आपल्याला त्याला अहिंसा. त्याच्यानंतर सत्य, कायम गांधीजी म्हणायचे अहिंसा ती आणि ही अहिंसा सेम आहे म्हणता येईल. ओके. हा. तर त्याच्यानंतर अहिंसा, सत्य. सत्य जर का म्हणायचं म्हटलं की खूप लोकांना असं वाटतं की जे आहे ते बोलणं, म्हणजे जशाच तसं बोलणं नाही, तर जे गोष्टी तुम्हाला दिसतात जशा जशा तुम्ही जर का बोलू शकला तर ते तुमचं सत्य बोलणं असेल. खूप वेळा चुकीची गोष्ट आपल्याला दिसते, आपल्या मनात भीती निर्माण होते की जर काही गोष्ट सांगितली तर आपल्याला सुद्धा त्रास होऊ शकतो, पण तरी सुद्धा तुम्ही ती गोष्ट डेअरिंग करून सांगताय, ते तुमचं खरं सत्य झालं. मीडिया, येस मीडिया, तर त्यांचं सत्य आहे. बरोबर, सत्याशी काही संबंध नाही. हा, हे त्यांचं सत्य आहे. मग झालं तुमचं अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह. गोष्टी जमा करण्याची सवय नको. आपल्याला म्हणता येईल की मी जर का खूप सारं धान्य जमा करून ठेवलं, आता आजकालच्या काळात आपण बघतो की लोक कांदा जमा करून ठेवतात भरपूर सारा, पाऊस आल्यावर सगळं खराब होऊन जातो. तुम्ही जमा करणं बंद करा.
तुम्हाला ज्या गोष्टी लागतात, जेवढ्या गरजेच्या आहेत तेवढ्या सोबत घेऊन चला, कारण की उद्या उठून ती पुढे कोणाला गरज असू शकते. हे पण योगामध्येच हो, या आपण जे यम, नियम, आसन, प्राणायाम, हा. प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी जे अष्टांग योग बघतोय त्याच्यातलीच ही गोष्ट आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य. इंद्रियांवरती नियंत्रण असणं फार गरजेचं आहे. ओके. तर योगामध्ये म्हणजे आपण हे सगळं जे जसं बोललो, योग शिकायचं कसं, कुठून शिकायचं, कारण सुरुवात म्हणजे लाईक अगेन बॅक की स्टार्ट कुठून करायची. आता हे जेवढं तुम्ही बोलताय हा तर झाला एक अभ्यास. हो, जसं प्रत्येक विषयाला एक अभ्यास असतो. सो काही लोक आहेत जसं तुम्ही इन्क्लाइंड ना, तुम्ही त्याबद्दल अभ्यास कराल, पण ऍज अ प्रॅक्टिस से हेल्थसाठी तर मग त्याची सुरुवात कुठून करायची, की तुम्ही बोला काही गोष्टी आहेत की 5 वाजता उठायचं 10 वाजता, तर नाही उठू शकत 5 वाजता. याचा अर्थ बरोबर. योगा नाही करायचं असं तर नाही होऊ हा. शकत. Yes. तर कुठेतरी तो मधला रस्ता काढावा लागणार ना, की चल हे पण सुरू करूया हळूहळू 5, 10चे 9, 8, 7 म्हणजे ती हो. सुरुवात. आणि कसं योगा त्याला कशी मदत करू शकतो. सगळ्यात आधी तर आपण एक गोष्ट बघितली ना, की तुम्ही ज्यावेळेस तुम्ही ट्रेनर किंवा तुम्ही ट्रेनर शोधणार की मला योगा स्टार्ट करायचा आहे, तर आधी एक टाइम टेबल बनवा स्वतःचा, की त्याच्यामध्ये तुम्ही ऍड करा की तुमची दिवसाची सुरुवात कशी होते, तुमच्याकडे कामं कोणकोणती असतात आणि रात्री झोपेपर्यंत तुम्ही कोणकोणती कामं करता. ते वेळेनुसार जर का टाकता आलं तर सगळ्यात बेस्ट असेल. त्याच्यामध्ये तुम्ही शोधा की तुम्हाला टाइम कुठे ऍडजस्ट करता येतो. 1 तास जो असेल तुमचा तुम्ही स्वतःला देऊ शकता. योगशास्त्र हे सकाळी करण्याचं शास्त्र आहे, मान्य आहे, पण आताच्या कंडिशनला जर तुम्ही बघणार तर कामाचा एवढा व्याप वाढत चाललाय की तुम्हाला मध्ये कुठे वेळ भेटला तुम्ही 1 तास जरी स्वतःला देऊ शकला तरी खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही ती गोष्ट करू शकता की तुमचा जो ट्रेनर असेल, ट्रेनर कसं काय चॉईस करायचा, तर ट्रेनर चॉईस करताना एक गोष्ट बघा की त्याची स्वतःची प्रॅक्टिस किती आहे, त्याला योगशास्त्राबद्दल किती माहिती आहे. फ्युजन सोडून त्याला आपले जे ग्रंथ असतील किंवा म्हणजे पाश्चात्य संस्कृतीकडून ज्या गोष्टी आपण घेत आलेलो आहे का, त्याच्या व्यतिरिक्त त्याला काय गोष्टी माहिती आहे, त्याचा नॉलेजवरती किती जोर आहे, ह्या गोष्टींकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि जो तुमच्याकडून करून घेईल अशा व्यक्तीकडून तुम्ही करा, जो मला पुश करेल प्रॉपरली त्याच्यामध्ये. रोज सकाळी आता खूप वेळा माझ्याकडे पण जे माझे काही क्लायंट्स असतात किंवा माझे विद्यार्थी जे आहेत, सकाळी खूप जण झोपलेले असतात, तर मी त्यांना कॉल करून उठून त्रास देण्याचा प्रयत्न करतो की सर उठा, तुमचा आता लेक्चर असेल किंवा सर तुमचा हा टायमिंग आहे, तुम्हाला उठायचं आहे. मग बरोबर त्या वेळेला ते मॅनेज करतात आणि असं करत करत हळूहळू सवय लागून जाते. मग जिथे जे लोक 10 वाजता उठत होते ते हळूहळू 9 वर येतात, मग 7 वर येतात, मग हळूहळू 5 वर यायला सुद्धा कमी करत नाही. या प्रकारे जसं तू बोलला प्लॅनेट मेडिटेशन आणि कृष्ण दर्शन योग निद्रा या 2 टेक्निक्स ह्या तुझ्या ओरिजिनल आहेत. हो, ज्या बेसिकली आपण जसं इंटरव्ह्यू म्हटलं मेंटल हेल्थ आणि जे मेंटली डिस्टर्ब व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी, त्याच्याबद्दल थोडी की काय आहे नक्की ते, म्हणजे तुझं टेक्निक आणि त्याच्यात तू काय करवतो आणि ते कोणासाठी, काही एज ग्रुपसाठी ऍप्लिकेबल आहे का सगळ्यांसाठी. कारण आज जर आपण सोशल मीडिया का वर्तमानपत्र उघडलं तर प्लेनचा ऍक्सिडेंट झालाय, कुठे वॉर चालू आहे, कुठे आग लागली आहे, कुठे ट्रेनमध्ये लोक मरतायत. म्हणजे तुम्ही सकाळी उठून पेपर वाचला की तुम्ही मेंटली डिस्टर्ब होत आहे, तुम्ही इंटरनेट उघडलं तुम्ही मेंटली डिस्टर्ब होत आहे. बरोबर. मग अशा वेळेला ह्या टेक्निकचा कसा फायदा होऊ शकतो आणि काय आहेत या टेक्निक? आता तसं बघायचं म्हटलं तर आपल्याकडे जे मी प्लॅनेट मेडिटेशन म्हणून जे सांगितलं होतं की प्लॅनेट मेडिटेशन म्हणजे काय की प्रत्येक ग्रहाची एक वेगवेगळी एनर्जी आहे. ओके. जशी सूर्याची एक वेगळी एनर्जी, चंद्राची एक वेगळी एनर्जी आहे. तर सूर्याचं जे काम आहे तर सूर्य हा उग्र आहे, त्याच्यामध्ये एनर्जी भरपूर आहे. तर तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला वाटते की तुम्हाला काहीतरी शक्तीची गरज आहे किंवा तुम्हाला एनर्जीची गरज आहे, तुम्ही सूर्याचा विचार करून किंवा मग त्याच्यामध्ये नेण्याच्या काही प्रोसेस असतात. तर मी तुम्हाला काहीतरी इन्स्ट्रक्शन देईल आणि सगळ्यात तुम्हाला नॉर्मल योग निद्रेमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न. तुम्ही कुंडली वगैरे पण बघता काय? नाही, सूर्य ग्रह तसं नाही. म्हणजे एक समजायचं म्हटलं की ज्या दिवशी तुम्हाला खूप डल वाटतं तुमचा दिवस, की आजचा दिवस खूप आळस भर चाललेला आहे, तुम्ही त्यावेळेस सूर्यदर्शन मेडिटेशन करू शकता की तुम्ही सूर्याचा विचार करा की त्याच्यातली जी एनर्जी आहे त्याच्यामधून तुम्ही निद्रा म्हणजे झोप ना? झोप हा वेगळा पार्ट आला आणि निद्रा ही वेगळी. निद्रामध्ये तुम्ही कॉन्शियस असतात. ओके. झोपेमध्ये जी आपली बॉडी असते ना ही अनकॉन्शियस असते, कारण की झोपल्यानंतर तुमच्या इंद्रियांवरती तुमचं नियंत्रण नसतं. पण योग निद्रेमध्ये तुम्हाला स्वतःवरती कंट्रोल ठेवायचा आहे. आता ज्या प्रकारे मी कृष्ण दर्शन मेडिटेशन सांगतो, आता प्लॅनेट मेडिटेशनचा तर हा अर्थ झाला की जे प्रत्येक ग्रहाची एनर्जी वेगवेगळी आहे. तुम्हाला ज्या दिवशी डल वाटते त्या दिवशी तुम्ही सूर्याचं ध्यान करा. ज्या दिवशी तुम्हाला खूप एनर्जी वाटते, तुम्हाला असं वाटते की खूप चिडचिड होते, काही वेळेस तुम्हाला वाटतं वाद होऊ शकतात, त्या दिवशी तुम्ही चंद्राचं ध्यान करा. एनर्जी ध्यान करा म्हणजे इट इज अ मेडिटेशन. तुम्ही त्याचा विचार करा, त्याला स्वतःमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करा सूर्याला. डोळे बंद केल्यानंतर तुम्हाला सूर्य जर का दिसत असेल तर तुम्ही त्याला फील करण्याचा प्रयत्न करा.
त्याची जी एनर्जीज निघताय, म्हणतो त्याची जी हिट आपल्याला फील होते ती फील करण्याचा प्रयत्न करा. त्याचवेळी चंद्राचा थंडावा जो असतो त्या प्रकारे. आणि दुसरं होतं कृष्ण दर्शन योग निद्रा. तर कृष्ण दर्शन बेसिकली बनवले त्याच्यासाठी की जे लोक मेंटली डिस्टर्ब असतात. खूप वेळा काय असतं ना, आपल्या मनामध्ये भरपूर सारे प्रश्न असतात की जे आपल्याला कोणाला सांगता येत नाही. इव्हन आपल्या घरच्यांना सुद्धा सांगता येत, मित्रांना सुद्धा सांगता येत नाही. आणि एकंदरीत जरी बघितलं तर स्वतःला जरी विचारले तरी स्वतःची लाज वाटते. असे सुद्धा काही प्रश्न असतात आपल्या मनामध्ये पडलेले. खूप जणांना फिजिकली हे प्रश्न पडतात किंवा खूप जणांना त्यांच्या अवतीभोवतीच्या गोष्टी चाललेल्या आहे, हे कशा एक्सप्लेन करायचे हे सांगता येत नाही. मग त्या कंडिशनला आपण काय करतो, एखादा व्यक्ती असेल की त्याला खूप सारा मेंटल डिस्टर्बन्स आलेला आहे, तो कॉन्स्टंटली त्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास होतोय किंवा आपण म्हणता येईल की त्याला पॅनिक अटॅक्स येत आहे, तर त्या कंडिशनला आपण काय करतो की त्यांना कृष्णदर्शन मेडिटेशन मध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. आता कृष्णदर्शन मेडिटेशन म्हणजे काय की सगळ्यात आधी शयन मुद्रा, म्हणजे शवासन ज्याला म्हटलं जातं, सगळ्यांचं आवडतं आसन असतं शवासन, जे शेवटी जिकडे झोपतात. हा, तर झोप घेणं हे सोपं असतं, पण शवासनात जाणं हे खूप अवघड आहे. कारण की तुमची पूर्ण शरीर जे असतं याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रत्येक ऑर्गनवरती तुमचा कंट्रोल असणं गरजेचं आहे. तुम्हाला माहित असणं गरजेचं तुम्ही काय करता शवासनामध्ये. शवासन म्हणजे झोपणं नाही, शवासन म्हणजे झोपणं नाही आहे. आपलं शरीर जे राहतं हे चेतन स्थिती, अचेतन स्थितीमध्ये असतं आपलं शरीर. चेतन स्थिती, अचेतन स्थितीमध्ये आपलं शरीर चेतन स्थिती. येस. आणि आपलं जे मन असतं चेतन स्थितीमध्ये असतं. म्हणजे मनाला सगळ्या गोष्टी कळत आहे पण शरीराला काहीच कळत नाही. आता हे समजायला थोडं अवघड आहे, तर जर का एक्सप्लेन करायचं म्हटलं तर एक युनिव्हर्सिटी होती, त्याच्यामध्ये एक प्रयोग केला गेला होता की तसं म्हणा, त्यांचा एक डेंटिस्ट होते, त्या डेंटिस्टने ठरवलं होतं की दात काढायचा. तर दात काढताना त्यांनी काय केलं, एक व्यक्ती होता त्याला योग निद्रा दिलेली होती, म्हणजे डीप स्लीप दिलेली होती त्यांच्या भाषेमध्ये, ज्याला आपण डीप स्लीप म्हणतो ती गोष्ट त्याला दिलेली होती. आणि त्याच्यानंतर एक जो व्यक्ती होता त्याला अॅनेस्थेशिया दिलेला होता. तर ज्या व्यक्तीला अॅनेस्थेशिया दिला होता त्याचा दात काढताना त्याला काहीच त्रास झाला नाही, आणि ज्या व्यक्तीला योग निद्रा दिली त्याला सुद्धा काहीच त्रास नव्हता झाला, न अॅनेस्थेशिया देता. अच्छा, हे ती रिसर्च आहे म्हणजे अॅनेस्थेशियाच्या जागेवर योग निद्रा आणि खूप वेळा असे प्रयोग पण झाले की ऑपरेशन करताना सुद्धा योग निद्रा देण्यात आलेली आहे. तुम्ही बघणार, जर का एक व्हिडिओ सुद्धा मध्ये व्हायरल झाला होता की एक व्यक्ती तो गिटार वाजवतो आणि त्याच्या मेंदूचं ऑपरेशन चालू आहे. तर ह्या ज्या गोष्टी तुमच्या मनाचं चेतन म्हणता येईल आपल्याला, की मनाची चेतन संस्था असते ती काम करते. आणि आता कृष्णदर्शन मेडिटेशन जे आहे त्याच्यात तुम्ही बघणार तर सगळ्यात आधी आपण मनाला चेतन स्थितीमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे तुमचं शरीर झोपवतो आपण, त्याच्यानंतर काही इन्स्ट्रक्शन्स असतात की तुम्हाला तुमच्या शरीरातून एक एक पार्ट मध्ये घेऊन जातं, तिथले जे असले त्रास असतील, ज्या व्याधी असतील ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो तुमच्या मनाने. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो, म्हणजे तुमच्या शरीरातून बाहेर आणण्याचा प्रयत्न केला जातो आणि एक भौतिक जगामध्ये नेलं जातं की जे तुम्हाला दिसतंय खूप सारे, म्हणजे हिरवळ आहे, डोंगर आहे भरपूर सारे, काही पावलं तुम्हाला चालायची, तुमच्या बाजूला नदी वगैरे तुम्हाला दिसते, भरपूर सारे पशु पक्षी तुम्हाला आजूबाजूला दिसतात, त्यांचा आवाज येतोय, आणि खूप सारी गोष्ट फील सुद्धा होते की ज्यावेळेस ते योगदर्शन कृष्णदर्शन मेडिटेशन मध्ये जातात. या कंडिशनला गेल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस चालताय त्या निसर्गाच्या रम्य स्थितीमध्ये ज्यावेळेस तुम्ही चालायला सुरुवात करतात तर काही काळ, म्हणजे काही अंतरावरती तुम्हाला काही मुलं खेळताना दिसतात, त्याच्यामधले एक भगवान कृष्ण आहे. तुम्ही त्यांच्याजवळ जाताय, त्यांच्याजवळ बसता, त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या मनातले प्रश्न त्यांना विचारायचा प्रयत्न करतात आणि थोड्या वेळ वाट बघून त्यांच्याकडून उत्तर सुद्धा घेतात. आणि खूप जणांना एक्सपिरियन्स झाले की समोरून त्यांना उत्तर सुद्धा मिळाली. इथपर्यंत आम्ही प्रयत्न केले ते घेऊन जाण्याचे. सो तुम्ही सांगताय की एक व्यक्ती आहे जो मेंटली डिस्टर्ब्ड आहे, त्याला ही एक अशी प्रोसेस आहे की तो एक अशा जगात कशा जागेवर जातोय, तिकडे ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही बोलताय तिकडे त्याला मनमुक्तपणे विचार होऊन श्रीकृष्ण दिसतोय, हो का भेटतोय त्यांना, आणि तुम्ही त्याच्याशी इंटरॅक्ट करताय. बरोबर. आणि तिकडे प्रॉब्लेम सांगताय आणि तुला सोल्युशन पण मिळतं. तुम्ही त्यांना काही प्रश्न विचारताय, ते तुम्हाला मित्र म्हणून तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं सुद्धा देताय, आणि जर तुम्हाला ते लक्षात ठेवता आले व्यवस्थित तर तुमचं कृष्णदर्शन योग निद्रा जी आहे ती पार पडली आहे. एक म्हणजे कमेंट मध्ये येऊ शकतो असा प्रश्न मी विचारतो, तो कृष्ण हे कन्फर्मेशन कसं, म्हणजे वाय कृष्ण? कृष्ण ही डिवाइन एनर्जी आहे. ओके. तसं बघणार, कारण की तुम्ही भरपूर ठिकाणी बघितलं असाल ना की भगवान राम होते आपले, यांना काही काळानंतर कळलं की ते भगवंत होते, म्हणजे विष्णू अवतार. येस, ते विष्णू अवतार आहे. पण भगवान कृष्णांना जर तुम्ही बघणार ते लहानपणापासून ते लीला करत आलेले आहे. ओके. म्हणजे काल्यामर्दन असेल. पण मग भगवान कृष्ण पण विष्णूचेच अवतार आहे. हो. आता पूर्ण भगवंत म्हणलं जातं. काही की जे स्वरूप जे होते, तुम्ही जर का पण नरसिंह एक अवतार होता, भगवान राम एक अवतार आहे, ते भगवंताने घेतलेले रूप होते. पण भगवान कृष्ण जे होते त्यांना स्वयं भगवंत म्हटलं जातं.
अच्छा. की हे स्वतः तिथे, कारण की ज्यावेळेस भगवान अर्जुनांना त्यांना मार्गदर्शन करायचं, त्यांनी त्यांचं जे रूप दाखवलं होतं त्या प्रकारे. म्हणजे त्यांना कृष्णाच्या अवतारात त्यांना माहिती होतं की ते भगवंत आहेत, वेळेस बाकी अवतारात त्यांना माहित नव्हतं. म्हणजे लोकांना असं वाटायचं ते कृष्ण आहे, पण ते स्वतः भगवंतच होते. ओके. मग भगवद्गीता आणि योगाचा काही संबंध बरोबर आहे? काय संबंध आहे? जर का बघणार तुम्ही तर भक्तियोग जे आहे, म्हणजे आपण सॉरी ते कृष्ण ह्याच्यापासून डायव्हर्ट जाते, पण भगवद्गीतावर आलो म्हणून प्रश्न की भगवद्गीता आणि योगाचा काही संबंध, काय संबंध आहे? जर तुम्ही पूर्ण योग जर का म्हणणार ती भगवद्गीताच आहे, कारण की भगवद्गीता ही भक्ती योगासाठी सगळ्यात बेस्ट माध्यम म्हटलं जातं. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्या प्रकारचा योग बघायला भेटतो. जर का तुम्ही विचार करणं जनन योगाचा, आपण ज्या प्रकारे पहिले 4 योग जे बोललो, जनन योगा म्हणजे तुमची बुद्धिमत्ता असेल किंवा तुमचं ज्ञान असेल, तुम्हाला गीतेमध्ये तुम्हाला ज्ञान सुद्धा बघायला भेटतं. त्याच्यानंतर कर्मयोग झाला, तर कर्मयोगामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये कर्म केलेली सुद्धा दिसत आहे की काही कर्म आहे ते कशी करावी, ते सुद्धा आपल्याला भगवद्गीतेमध्ये बघायला भेटतं. अर्जुनाने कोणती कर्म केली होती किंवा कौरवांनी कोणती कर्म केली, त्यांना फळ काय भेटलं त्याचं. त्याच्यानंतर तुमचं इथं भक्ती योग येतो, की ज्या प्रकारे अर्जुनांनी भगवान कृष्णांबद्दल दाखवली होती की त्यांनी एक मित्र म्हणून का असे ना, किंवा त्यांच्यावरती भक्ती ठेवून त्यांनी ज्या गोष्टी केल्या आणि त्यांना जो विजय मिळाला, ती एक गोष्ट झाली. त्याच्यानंतर राजयोग, जे ज्या प्रकारे भगवान कृष्णांनी राज्य केलं होतं किंवा भगवान कृष्णांचे जे नियम म्हणता येईल आपल्याला, ते आपल्याला सुद्धा गीतेमध्ये बघायला भेटतात. तर संपूर्ण सार जो आहे तो एका गीतेमध्ये आपल्याला बघायला भेटतो. सो कमिंग बॅक टू अवर कृष्ण आणि कृष्ण योग निद्रा, बरोबर? कृष्णदर्शन योग निद्रा. आतापर्यंत मला तुम्ही काही एक्झाम्पल्स द्याल की कुठल्या काही असे तुमचे पेशंट्स तर नाही म्हणता येणार, तुमचे स्टुडंट्स ज्यांच्याबरोबर तुम्ही हे प्रॅक्टिस केलंय आणि त्यांना ह्याचा फायदा झालाय, असे काही एक्झाम्पल्स काही आहे? नावं न घेता ऑब्व्हियसली सांगू शकता. माझे एक मित्र होते, खूप जवळचे मित्र होते, त्यांना याचा त्रास होता, त्यांना झोपणे लागायचे. ते झोपेच्या पिल्स घ्यायचे, म्हणजे गोळ्या घ्यायचे ते झोपेच्या. तर ही 1-2 वेळा आमच्या नजरेत आली गोष्ट. आम्ही ट्रिपला वगैरे जात असताना ही गोष्ट आमच्या नजरेत आली. तर त्यावेळेस बघितल्यानंतर मी थोडासा विचार केला की म्हटलं यांच्यावर याचा ट्रायल करून बघूयात आपण की फरक पडतो की नाही. मग मी त्याला सहज घरी बोललो होतं एकदा की ये घरी, आपण थोडंसं बसू, तुझ्या या गोष्टींबद्दल बोलूयात आपण. तर ऍज अ काउन्सिलर म्हणून माझं ते काम बनतं. तर तो घरी आल्यानंतर आम्ही थोडेसे गप्पा मारल्या. त्याच्यानंतर त्याला बोललो की म्हटलं माझ्याकडे एक गोष्ट आहे, मी तुला देऊ शकतो, पण तुला औषधं सोडावी लागतील. तुला ठीक आहे, जर का औषधं सुटत असतील तर मी करायला तयार आहे. औषधं स्लीपिंग पिल्स. स्लीपिंग पिल्स रिस्की आणि बरोबर, ते किडनीसाठी पण धोकादायक आहे आणि आपल्या मेंटल हेल्थसाठी तर सगळ्यात जास्त धोकादायक आहे. तर मग तिथे गेल्यानंतर मग घरी ज्यावेळेस तो आला, तर मी योग निद्रा द्यायला सुरुवात केली. त्यावेळेस मला कळलं की आपण कृष्णदर्शन योग निद्रा त्याला देऊ शकतो. मग त्यासोबत मी माझ्याकडे एक छोटा स्पीकर आहे, तर त्याच्यावरती आपण काहीतरी आपण म्हणतो बासरीचं संगीत लावणं किंवा आपल्याकडे जे आपले इंडियन क्लासिक म्युझिक जे आहेत एकदम बारीक टोन मध्ये लावले किंवा इन्स्ट्रुमेंटल म्युझिक जे आहेत ते सुद्धा लावून मी त्याला त्या गोष्टीला म्हणजे त्याला त्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला की ज्यावेळेस योग निद्रा करतोय आपण, त्याचं शरीर आधी शांत केलं, त्याचं मन शांत केलं, त्याच्यानंतर त्याच्या मनातले जे येणारे विचार होते की ज्याच्यामुळे त्याला झोप लागत नव्हती, माझे ते काढण्याचा प्रयत्न केला. आणि ज्यावेळेस त्याला सांगण्यात आलं की तू भगवान कृष्णांजवळ आहे, त्याच्यानंतर तुला त्या गोष्टी त्याला सांगायच्या आहे आणि भगवान कृष्णांकडून तुला त्याची उत्तरं मिळवायची आहे, तर त्यावेळेस त्याला ती रिअलाइज झाली की आपण कुठे चुकतो आणि आपल्याला काय गोष्टींची गरज आहे. त्याच्यानंतर 1 आठवड्यानंतर तो व्यक्ती ज्यावेळेस मला भेटला, की तो माझा जो मित्र होता तो ज्यावेळेस मला भेटला, तो स्वतःहून मला बोलला होता की माझ्या गोळ्या पूर्णपणे बंद झालेल्या आहे. आता मला ज्यावेळेस मी ठरवतो त्यावेळेस मी झोपू शकतो किंवा ज्यावेळेस मला वाटते की मला झोपणे लागणार आहे तर मी योग निद्रा करून माझी झोप पूर्ण घेतोय. म्हणजे कृष्ण दर्शन योग निद्रा करून स्लीपिंग पिल्स पासून तुम्ही कायमचं मुक्त होऊ शकता. बरोबर. आणि कृष्णदर्शन योग निद्रा त्याचा अर्थच आहे की तुम्हाला कृष्णाचं दर्शन घडवलं जातं. आणि हीच गोष्ट तुम्ही कुठल्याही तुमचे जे कुलदैवत असेल किंवा कोणाबद्दल तुम्ही करू शकता. अच्छा, सो तुम्ही कोणालाही भेटू शकता जाऊन, ज्याला तुम्हाला वाटतं की ही व्यक्ती माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते. बरोबर. डिवाइन पॉवर, नॉट ह्युमन पॉवर. बरोबर. म्हणजे एक एनर्जी आहे, एक एनर्जी, तुम्ही त्याला फॉलो करून तुम्ही स्वतःचे प्रॉब्लेम्स त्यांना सांगू शकतात आणि ते तुम्ही रिटर्न घेऊ शकता, म्हणजे त्याची उत्तरं मिळवू शकतात. योगा म्हणजे एक बघितलं तर बोरिंग किंवा आपल्या जास्त वृद्ध लोक योगा करताना दिसतात, तर का, म्हणजे काय यंग लोक करत नाही का? त्यांना कसं मोटिवेट करायचं योगासाठी? आता याच्यात एक अपवाद असा आहे की खूप जण म्हणतात की योगा ही खूप स्लो प्रोसेस आहे, त्याच्यामुळे जे वयोवृद्ध लोक जे असतात ते ज्यांच्याकडे भरपूर सारा वेळ आहे ते लोक याच्यामध्ये म्हणजे येतात. पण तसं जर का बघायला गेलो तर आपलं शरीर जे आहे ना, तर त्याला एक आधीपासून या गोष्टीची सवय असणं गरजेचं आहे. तुम्ही जर का बघणार खूप जणांना गुडघ्यांचा त्रास असतो, त्याच्यानंतर ते योगा करायला सुरुवात करतात. पण जर तुम्हाला माहिती की तुम्हाला पुढे जाऊन अशा गोष्टींचा त्रास होऊ शकतो आणि हाडं ठिसूळ होतात वयामानानुसार,
तर तुम्ही जर का आधीच या गोष्टींचं प्रिकॉशन घेतलं तुम्हाला ते योग्य होऊ शकतं. कारण की आपण बघतो की आजकालच्या कंडिशनला तुम्ही जिमला जाताय, प्रोटीन्स घेताय किंवा तुम्ही काहीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सरसाइज आलेल्या त्या करताय, ते करणे योग्य आहे. आता काहीतरी ते इंजेक्शन पण आलं ना, बरोबर. घोड्याला देतात ते इंजेक्शन. त्याला स्टेरॉइड्स वगैरे म्हटलं जातं. ते खूप कमी लोक घेतात पण घेतात. तर त्याच्यामध्ये कसं असतं ना की तुम्ही एक्सरसाइज करताय, खूप साऱ्या गोष्टी घेताय, इनटेक करताय बॉडीमध्ये, कारण आपण ते लिमिटेड असणं गरजेचं आहे. तुम्ही एक्सरसाइज, तुम्ही जिम करताय तर सोबत जिम मध्ये तुम्ही स्ट्रेचिंग करणं पण गरजेचं आहे, सोबत योगाची पण साथ राहू द्या. कारण की काय असतं, तुमचं शरीर तुम्ही जर का फक्त वजन उचलणार तर एका टाइम नंतर ते स्टिफ होऊन जाईल. स्टिफ होणं म्हणजे काय राहतं की तुमच्या मसल जे असतात त्या लॉक होऊन जातात किंवा त्याच्यामधले जे काही स्ट्रेचिंगची जी एनर्जी असते त्याची पॉवर असते ती कमी होऊन जाते. तुमचं शरीर तुमचं हलवणं मुश्किल होऊन जातं. खूप वेळा तुम्ही बघा, जे फुटबॉलर्स असतात किंवा जे रनिंग करणारे जे लोक असतात त्याचं शरीर एवढं फ्लेक्झिबल नसतं की आता जर समजा मी कधी एखाद्या व्यक्तीला बोललो की पाय गुडघे सरळ ठेवायचे आणि खाली वाकून आपल्या जमिनीला हात लावायचा, ते सुद्धा खूप जणांच्या जीवावर येतं की आपल्या हॅमस्ट्रिंग मध्ये पेन होतो किंवा मग चालता फिरताना पाय मुरगळला तर खूप जास्त त्रास होतो, क्रॅम्प्स येतात. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या आपल्या स्ट्रेचिंग वरती डिपेंड करतात, फ्लेक्झिबिलिटीवरती डिपेंड करतात. आणि जर का तुम्हाला ह्या गोष्टी व्यवस्थित करायच्या असतील तुम्हाला योगामध्ये थोडंसं येणं गरजेचं आहे. कारण की होतं काय ना, वयामानुसार तुमचं जे मसल्स असतात त्यांची पॉवर कमी होत जाते. तुम्ही जर का योगाची साथ जर का धरून ठेवली कंटिन्युअसली तर कसं एका टाइम नंतर तुम्ही मसल तुमच्या काम नाही करू शकत, बरोबर, त्यांच्यात एनर्जी कमी होते. पण योगामुळे तुमच्यात ती स्ट्रेंथ राहील, तुम्ही त्याला पुश करू शकाल, तुमच्या स्वतःमध्ये एवढे गट्स असतील. या प्रकारे एन्झायटी, स्ट्रेस, मेंटल, ह्याच्यासाठी योगा कितपत उपयोगी आहे आणि योगाने कसं त्याला टॅकल करता येतं? आता जर या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हटलं तर योगशास्त्र जे आहे हे आपलं मानसशास्त्रच आहे. आपलं संस्कृतीने घडून दिलं एक मानसशास्त्रच म्हणतात आपलं योगशास्त्र. याच्यात जर तुम्ही मेंटल स्ट्रेंथ म्हणणार किंवा अजून कोणता एक शब्द वापरला तुम्ही, एन्झायटी, तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना आपल्या मनानेच बनवलेल्या गोष्टी आहेत. जसं आपण ओव्हर थिंकिंग म्हणतो, त्या गोष्टी काय तर जास्त तुमच्या मनामध्ये करण्यासाठी काही कामच नाही आहे. आपण म्हणतो ना की खाली मन शैतानचं घर असतं, त्या प्रकारे तुम्ही जर योगशास्त्रामध्ये जर का येण्याचा प्रयत्न करणार तुम्हाला एक गोष्ट कळेल की तुम्ही ज्या मनाने स्वतःला तयार करता या गोष्टींसाठी, तर मनामध्ये तयार झालेल्या ज्या गोष्टी, तुमचं जे संकल्प असतो, संकल्प असणं खूप गरजेचं तुमच्या मनामध्ये. संकल्प केल्यानंतर त्या गोष्टी ऑटोमॅटिक तुम्हाला फॉलो कराव्या लागतात. आता कुठले असे एक्सरसाइज आहेत ज्यांनी आपण ह्याच्यावर कंट्रोल, म्हणजे योगाचं एक्सरसाइज का कुठली प्रॅक्टिस, आपण आता बघितलं हत योगा, कुंडलिनी योगा आहे, भक्ती योगा आहे, त्याच्यातलं कुठलं योगा का कुठली पर्टिक्युलर प्रॅक्टिस आहे ऍज अन ऍक्शन? जसं मला जर आर्म चांगला करायचा मी डंबल घेऊन आर्मशी एक्सरसाइज करणार, तसंच मेंटल एन्झायटी आणि स्ट्रेससाठी अशी कुठल्या प्रॅक्टिसेस आहेत की हे केल्याने त्याचं जे ते रेड्यूस होऊ कमी होऊ शकतं? आता जर का तुम्हाला मनाच्या काही गोष्टींसाठी तुम्हाला काही करायचं असेल, तुमच्या एन्झायटीसाठी जर का तुम्ही काही करणार असाल तर तुम्हाला प्राणायाम करणं सगळ्यात बेस्ट असेल. प्राणायामावरती फोकस करणं, ध्यान करणं, धारणा करणं, धारणा तर नाही म्हणतात पण ध्यान करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला ध्यान या गोष्टीचा अर्थ, म्हणजे शब्दाचा अर्थ माहित असणं खूप गरजेचं आहे की ध्यान एक्झॅक्टली आहे तरी काय. ध्यान म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणी बसलेला आहात, तुम्ही एखादं काम करतायत, तुम्ही जसं 1 वाजता तुम्ही काम करायला बसलेला आहात, 4 वाजून गेले तरी तुम्हाला कळत नाही की तुमचा टाइम काय झालेला आहे. तुम्ही सडनली तुमचं घड्याळ बघता, तुम्हाला कळतं की भरपूर सारा टाइम निघून गेला, तर ते तुमचं ध्यान अवस्था आहे की म्हणजे तुम्ही एकाग्र झालेला आहात त्या गोष्टीला घेऊन. टाइमशी डिस्कनेक्ट झालं. टाइमशी डिस्कनेक्ट झालं, स्वतःमध्ये मग्न झालेला आहात. तुम्ही बघितलं खूप जण मंदिरात बसल्यानंतर 1-2 तास बसून राहतात, नंतर त्यांना वाटतं की 15 मिनिटं झाले आपण बसलेलो होतो. आजकाल रील बघताना तसं, बरोबर, जसं तुम्ही फोन घेऊन बसतात, फोन घेऊन बसल्यानंतर तुमचं 1 तासाचं 2 तास 3 तास 4 तास जसे होतात. खूप जण तुम्ही बघितले की रात्री 10 वाजता फोन बघायला सुरुवात करतात, सगळे 5-5 वाजेपर्यंत त्यांचे फोन असतात. या प्रकारे राहतात काही गोष्टी. तर तुम्ही हे प्राणायामाने तुम्ही दूर करू शकता. तुम्ही बोलला प्राणायामचे 12 प्रकार आहेत. हो. कुठला प्रकार का सगळे करावे लागतात? सगळे केले तर उत्तमच आहे, पण आताच्या कंडिशनला सगळे करणं म्हणजे खूप टफ राहील. कारण की प्रत्येकाचे खूप सारे नियम असतात, ते पाळणं पण गरजेचं. जसं तुम्ही बघणार तर खूप जण कपालभातीला प्राणायाम म्हणतात, पण कपालभाती हा प्राणायाम नसून ती शुद्धिक्रिया आहे. कारण की ज्यावेळेस तुम्ही पोटाला धक्के देता त्यावेळेस तुमचं सायनस तुम्ही क्लीन करता. ज्या प्रकारे मी आधी बोललो की कपाल म्हणजे आपलं सायनस आणि भाती म्हणजे धुणं आहे, तर ही क्लिन्झिंग झाली. तशा आपल्याकडे 6 प्रकारचे शुद्धिक्रिया येतात: धवती, नेती, बस्ती, त्राटक, कपालभाती. नेती ते पाणी टाकून करतात. धवती, नेती, बस्ती, त्राटक तथा नवली आणि कपालभाती हे सूत्र आहे शुद्धिक्रियेचं. सगळ्यात आधी तुम्ही जसं बोलता नेती म्हणजे पाणी टाकणं, तर नेतीचे पण 2 प्रकार असतात.
एक तर जलनेती असते आणि एक सूत्रनेती असते. जलनेती जलनेती म्हणजे तुमच्या डाव्या नाकपुडीतून पाणी टाकणं, उजव्या साईडने ते पाणी काढणं, ही झाली तुमची जलनेती. याच्याने काय होतं की तुमचे जे नाकामध्ये जे काही बॅक्टेरियाज वगैरे असतात ते धुतले जातात. पण ती करणे सुद्धा एक क्रिया आहे की तुम्ही ज्यावेळेस पाणी घेता तर पाणी थोडंसं कोमट असणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या स्किनवरती ते फील करू शकाल, कारण की नाकातली इनर साईड जी असते ती खूप सेन्सिटिव्ह राहते. ते पाणी तुम्हाला सहन करता एवढं म्हणजे नॉर्मल याच्यात ते तुम्हाला उकळवायचं आहे आणि त्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे की जे टॉक्सिक्स असेल ते सगळे निघून जाते. आणि ते स्लोली ती पद्धत तुम्ही सुरुवात करा. तुम्ही एकदा करणार, दोनदा करणार, 3 ते 4 वेळा झाल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक करेल तुमची सर्दी होण्याची पण सुद्धा जी म्हणतो आपण फ्रिक्वेन्सी राहते ती कमी होऊन जाते. त्या प्रकारे सूत्रनीती जी असते तो सूत्रनीती म्हणजे एक रबरची थ्रेड असते, ती तुम्हाला नाकातून टाकून आपल्या घशातून बाहेर काढायची असते. ओके, लुक्स अनकम्फर्टेबल. ते तुम्ही बघितलं ना तुम्हाला इझी, म्हणजे थोडंसं डिफिकल्ट वाटतं ते, पण इझी आहे. बघायला डिफिकल्ट वाटतंय पण सोपा प्रकार आहे तो. जर का शिकवणारा तसं असेल तर तुम्हाला खूप सोपं जाईल. आता आम्हाला शिकवणारे तर आमचे गुरुजी होते, त्याच्यामुळे आम्हाला ते खूप सोप्या पद्धतीने शिकवलं. आणि ज्यावेळेस आम्ही करून घेतो आमच्या विद्यार्थ्यांकडून ते सुद्धा खूप सोप्या पद्धतीने करू शकतात. याच्यात फक्त एक गोष्ट राहते की तुमच्या स्वतःमध्ये सेल्फ कॉन्फिडन्स असणं खूप गरजेचं आहे की तुम्ही ही गोष्ट करू शकतात आणि ती योगाने येऊ शकते. पण आता जसे आपण बोललो मेंटल एन्झायटी, स्ट्रेस वगैरे त्याच्यानी प्राणायाम त्याच्यासाठी आहे की ते कमी करायला. मग त्याच्यात ब्रीदिंग सोबत ह्या सगळ्या गोष्टींनी ते स्ट्रेस आणि एन्झायटी कशी कंट्रोलमध्ये येणार? बरोबर. तर ब्रीदिंग जे आहे ना, तर ब्रीदिंग आपण त्याला श्वासोश्वास म्हणूयात, बरोबर. तर श्वास घेणं आणि सोडणं याच्यामध्ये पण एक क्रिया असते की आता जर समजा माझ्या मनात काहीतरी विचार येतात तर माझ्या मनामध्ये एखादा थॉट आहे की तो मी कोणाला सांगू सुद्धा शकत नाही किंवा मी स्वतःला सुद्धा एक्सप्लेन नाही करू शकत, पण तो मनात येतोय. तर त्या कंडिशनला मी काय करेल, एक लांब श्वास घेईल, एक लांब श्वास सोडेल, इनहेल करेल आणि एक्झेल करेल. त्याच्यास मी इनहेल करेल तर माझा पूर्ण फोकस मी काय करेल की माझ्या इनहेलेशन वरती ठेवेल की जे थंडी हवा आत जाते, आपल्या भोवती जी असते थंडी हवा ती आत जाते, तर मी याचा फील घेण्याचा प्रयत्न करेल. आणि नाकातून जी गरम हवा बाहेर पडते त्याच्याकडे लक्ष देण्याची सुरुवात करेल. मग हळूहळू आपण याला नाडी शोधून सुद्धा म्हणू शकतो की ज्यावेळेस मी श्वास घेतोय ती हवा पूर्ण माझ्या शरीरात कुठे कुठे फिरते मी याचा शोध लावण्याचा प्रयत्न करेल या प्रकारे. आणि असं म्हणतात की ज्यावेळेस आपण बघतो की आपण ज्यावेळेस खूप जास्त खुश असतो किंवा खूप जास्त हॅपी असतो त्या कंडिशनला आपल्या ब्रीदिंग वरती आपला कंट्रोल नसतो. आपण कशाही प्रकारे हसतो किंवा काय करतो, किंवा खूप वेळा आपण दुःखी असतो, दुःखी असल्यानंतर सुद्धा आपल्याला हुंदके लागतात, श्वासावर कंट्रोल नसतो, घाबरल्यावर सुद्धा आपल्या श्वासावर कंट्रोल नसतो. तर सगळ्या गोष्टी येतात ते तुमच्या श्वासावर. तुम्ही जर का रनिंग करताना कसाही श्वास घेताय तर त्या रनिंगला काही फायदा नाही आहे. मग तुम्ही जर का रनिंग करताना श्वासावरती कंट्रोल ठेवता, म्हणजे तुम्ही हळूवारपणे श्वास घेता, हळूवारपणे श्वास सोडताय, तुमची रनिंग करण्याची स्पीड सुद्धा तुम्हाला मेंटेन ठेवता येतं आणि ते अंतर सुद्धा वाढवता येतं. त्याच प्रकारे आपल्या मनाचं राहतं की ज्या तुमच्या मनात एखादा थॉट येतोय, एखादी गोष्ट क्रिएट होते किंवा ओव्हर थिंकिंग कशाला म्हणू शकतो आपण, कुठल्याही गोष्टीची येऊ शकते, ती जर का होते तर तुम्ही जर का श्वास घ्यायला सुरुवात करता तर श्वासावर लक्ष द्यायला सुरुवात करा की ज्या प्रकारे तुम्ही इनहेल करताय तर आपले खांदे नको हलायला, किंवा एक स्टेबलपणे तुम्ही श्वास घेता, एक लांब श्वास घेतला, एक लांब श्वास सोडला, 10 ते 15 वेळा जर का केलं, ऑक्सिजन लेवल जर का तुमच्या शरीरामध्ये वाढली, ऑटोमॅटिकली स्ट्रेस तुमचं कमी होऊन जातं. आणि सायंटिफिक रिझन सुद्धा, म्हणजे सायंटिफिकली सुद्धा हे प्रूव्ह केलेलं आहे की तुमच्या बॉडीमध्ये ऑक्सिजन लेवल वाढायला सुरुवात होते, ऑटोमॅटिकली हॅपी हार्मोन्स क्रिएट व्हायला सुरुवात होते. पतंजली योगसूत्रामध्ये चित्त वृत्त निरोध ह्याचं काय आहे आणि आजच्या जगासाठी ते किती रिअलिस्टिक आहे? आता योग चित्त वृत्ती निरोध जर का म्हटलं तर सगळ्यात बेस्ट पार्ट आहे योगशास्त्रामध्ये. की आपण बघतो की खूप जण म्हणतात की योगाने काय होतं, बरोबर. खूप जणांचा प्रश्न असतो ना की योगा तर खूप स्लो प्रोसेस, जसं आपण मागे बोलल्याप्रमाणे योगा खूप स्लो प्रोसेस आहे. तर योग चित्त वृत्ती निरोध याचा हाच अर्थ होतो की योगामुळे आपली जी चित्त आणि वृत्ती असते याचा निरोध करू शकतो की जे आपल्याला नको आहे त्या गोष्टी आपण त्या लांब ठेवू शकतो. योगाने चित्ताचा आणि वृत्तीचा निरोध करतो. म्हणजे जर समजा माझ्या चित्तामध्ये काहीतरी वाईट गोष्ट चाललाय, माझं चित्त एका ठिकाणी नाही आहे, मी त्याला एका जागेवर आणू शकतो. त्याच्यानंतर चित्त वृत्ती झाली माझी की मी जे बाहेर वागतो मी त्याच्यामध्ये संयम आणू शकतो. मग योग चित्त वृत्ती निरोध हा की योगाने तुम्ही या गोष्टींवरती संयम आणू शकतात, स्वतःवरती कंट्रोल ठेवू शकतात या प्रकारे. योगा इज ऑल अबाउट कंट्रोलिंग. येस, माइंड अँड बॉडी कंट्रोलिंग. आज तुम्ही आता एवढे वर्ष योगा शिकवतायत, बरेच स्टुडंट तुमच्या शिबिरला आणि आले असतील, तर अशा काही गोष्टी की तुम्हाला पर्टिक्युलर स्टुडंट काहीतरी त्रास घेऊन आला होता का, त्याची ग्रोथ बघून तुम्हाला ऍज अ टीचर वाटलं की अरे जे आपण करतोय, आज एक प्रोफेशन सोडून नवीन प्रोफेशन सुरू केलंय, तर म्हणतो ना एक व्हॅलिडेशन की अरे हे जे मी करतोय ते बरोबर आहे, समाधान. हा, तर तसं काही एक्झाम्पल कुठल्या स्टुडंटला घेऊन, कुठल्या स्टुडंटला घेऊनच?
स्टुडंट म्हणण्यापेक्षा साधक म्हणूयात त्यांना. साधक. ओके. तर माझ्याकडे एक व्यक्ती होती, म्हणजे मुलगीच होती ती, तिचं नाव तर मी घेऊ नाही शकत, पण तिची मुली, तिला मसल डिस्ट्रॉफी म्हणून एक त्रास होता. काय त्रास? मस्क्युलर डिस्ट्रॉफी. ओके. सो मस्क्युलर डिस्ट्रॉफी मध्ये काय असतं की आपले जे मसल्स असतात किंवा आपल्या ज्या पेशी असतील तर त्या निकामी होतात हळूहळू वयामानानुसार. तर ती जी व्यक्ती माझ्याकडे, तिचं जे एज होतं ते लाईक काहीतरी असेल 27-28च्या अराउंड असेल, आणि तिचं जे 27 टू 28च्या अराउंड तिचं एज असेल. 27-28. हा. पण ज्यावेळेस तिचं वेट आम्ही केलं तर तिचं वेट काहीतरी निघालं 38-39च्या आसपास तिचं वेट निघालं होतं. कारण बॉडीमध्ये मसलच नव्हत्या. मसल होते पण आपण म्हणतो की कुजल्यासारखेच झाल्या होत्या, की ते काही वर्कच नाही करायचं. इव्हन तिला पाण्याची बॉटल धरणं सुद्धा मुश्किल झालेलं. तर ज्यावेळेस ती माझ्याकडे आली तर मी पण थोडं घाबरलोच होतो की सुरुवातीला आपण अशा व्यक्तीकडून जर काही करून घेताना काही त्रास झाला तिला, तर तिच्यापेक्षा जास्त मोठा रिग्रेट माझ्यासाठीच असेल. तर मग थोडंसं मी सुद्धा स्टडी करायला सुरुवात केली, थोडा सेल्फ स्टडी केला. सेल्फ स्टडी केल्यानंतर मला कळालं की तिला जो प्रॉब्लेम तो ड्युकन मसल डिस्ट्रॉफी म्हटला जातो. त्याच्यामध्ये शोल्डरच्या मसल्स असतील, थाईसच्या मसल्स असतील किंवा चेस्टच्या मसल्स असतील, ते हा वर्क नाही करत, म्हणजे प्रॉपरली ते डॅमेजेस असतात. त्या कंडिशनला करायचं काय, तर तिथे आम्ही ठरवतो की आसनांपासून सुरुवात करूयात आपण. तिथे सिटिंग पोस्चर मध्ये असेल तर ते इझिली करता येऊ शकतात. मग आम्ही आठवड्यातून 3 सेशन्स त्यांचे घ्यायला लागलो सुरुवातीला. तर काही प्रोग्रेस दिसली नाही महिनाभर तरी. आम्ही सेशनचं फ्रिक्वेन्सी वाढवली. आम्ही तिला आठवड्यातून तिचे 7 सेशन्स व्हायचे. म्हणजे 7 सेशन रोज एक की रोज एक सेशन तिचं व्हायला सुरुवात केली. इव्हन आम्ही रविवारी सुद्धा तिच्याकडून सेशन्स कम्प्लीट करायला सुरुवात केली. ज्यावेळेस हे आम्ही महिनाभर चालवतो आम्हाला थोडा थोडा इफेक्ट दिसायला लागला, कारण की ती पाण्याची बॉटल उचलू शकत होती, फोन उचलायला सुरुवात केली होती, कारण तिच्याकडून त्याआधी करणं मुश्किल होता. असं करत करत थोडा संयम ठेवला. त्याच्या 3 महिन्यानंतर तिला थोडंसं उठता यायला लागलं. आणि 6व्या महिन्यामध्ये ज्यावेळेस ती आम्हाला भेटायला, ती चेन्नईला राहायची, ती ज्यावेळेस 6व्या महिन्यात आम्हाला भेटायला आली तर ती स्वतः काय तिच्या प्लेनमध्ये म्हणजे ट्रॅव्हल करून, त्याच्यानंतर कॅब वगैरे करून ती आम्हाला भेटायला आली. नाही, तिच्यासोबत तिची आई सुद्धा होती, पण ती घरातून निघून ती बाहेरपर्यंत येऊ शकली, कारण की तिची जी कंडिशन होती व्हीलचेअरवरच फिरायची ती. आणि ज्यावेळेस ती आमच्याकडे चालून, ज्यावेळेस ती आमच्याकडे आली तर ते चालून आली होती ती, आणि ते सगळं योगामुळेच कम्प्लीट करू शकलो आम्ही. कारण की आसन होतं, प्राणायाम होतं, प्रत्याहार होता, स्वतःवरती काही नियम सुद्धा लावलेले होते. त्याच्यामुळे ती गोष्ट जी आपण म्हणतो की खूप जास्त वेळ लागतो, तिने ती कमी वेळात करून दाखवली होती आम्हाला. डेडिकेशन ज्याला म्हणता येईल आपल्याला. हे म्हणजे मला ते डॉक्टर स्ट्रेंज सिनेमामध्ये जे दाखवलं, डॉक्टर स्ट्रेंज सुद्धा योग आपली ती थेरीज म्हणता येईल, कारण तिथे खूप साऱ्या गोष्टी आपल्या हिंदुइझम मधूनच घेतलेल्या आहे. ओके. तो पण एक प्रकारचं योगाच असं बोलू शकतो. ते सुद्धा आपण योग प्रकारच म्हणू शकतो त्याला. म्हणजे कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड, कनेक्शन. आपण जे योग निद्राबद्दल बोलत होतो तसं जर का बघितलं ते मल्टिवर्स मध्ये ट्रॅव्हल करतात. ह्या गोष्टी आपल्याकडे सुद्धा, ज्यावेळेस तुम्ही बघणार की भगवान विष्णू जे आहेत त्यांनी म्हटलेलं आहे, किंवा भगवान विष्णू जे आहेत त्यांनी म्हटलेलं आहे की भरपूर सारे आकाशगंगा आहेत, भरपूर सारे ब्रह्मांड, प्रत्येक ब्रह्मांडाचा ब्रह्म वेगवेगळा. त्याच प्रकारे ते मल्टिवर्स म्हणतील आपल्याला आपल्या ह्याच्यात. या प्रकारे थोडं एंडकडे येऊया. आपल्याला बेसिकली योगा काय आहे, योगाचे प्रकार किती आहेत, योगामध्ये किती म्हणजे योगाने काय होऊ शकतं, या सगळ्या गोष्टी तर आल्यात. फटाफट एक आहे सध्या, तुम्हाला वाटतं हे जे इंस्टाग्राम आणि सोशल मीडियाचा जो ट्रेंड आहे की काही ठराविक गोष्टीच ट्रेंड होतात योगाच्या, आसन, त्यामुळे ऍक्च्युअल योगा जे आहे त्याच्यापासून लोक पण भरकटली आणि माहिती खूप कमी होती. होतं काय ना, आपल्याकडे जो दिखताय वो विकताय. म्हणजे तुम्हाला इंस्टाग्रामवरती ज्या गोष्टी बघायला भेटताय तर तुम्ही त्या घेण्याचा प्रयत्न करताय. मग त्याच्यामध्ये किती गोष्टी योग्य आहेत किती नाही. खूप जण युट्यूबवरून योगा शिकण्याचा प्रयत्न करतात. शिकणं योग्य आहे, पण ते प्रत्येकाची शरीर रचना वेगवेगळी आहे. तर आज जसं इंटरनॅशनल योगा डे आहे, तर या निमित्ताने आमच्या ऑडियन्ससाठी तुमचा काही मेसेज आहे का? सगळ्यात प्रथम तर तुम्ही स्वतःसाठी योगी बना, त्याच्यानंतर कोणासाठी सहयोगी बना, आणि समाजासाठी उपयोगी बना. खूप ऍक्च्युली इट्स अ व्हेरी नाईस ऍडवाइस. तर सर, तुम्ही मराठी मूड मध्ये आलात, योगाबद्दल तुम्ही जी माहिती दिली, कारण आपण खूप काही तर बोलू शकत नाही, कारण जर योगाबद्दल जसं तुम्हीच म्हणाला बोललो तर आपल्याला 2 दिवसाचा पॉडकास्ट करावा लागेल. पण जी काही माहिती मिळाली, मला वाटतं मराठी मूडच्या प्रेक्षकांना त्यांनी नक्कीच काही ना काहीतरी फायदा होईलच. योगाविषयी तुम्हाला जर अजून काही प्रश्न असतील, काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता. आम्ही ह्यांच्यापर्यंत विचारू का आपण निर्मल सरांबरोबर एक Q&Aचा सेशन ठेवू शकतो, जिकडे आपण त्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. नक्कीच. निर्मल यांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आणि आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इकडे कुठेतरी
कॉन्टॅक्ट डिटेल्स त्याचे मिळतीलच. आणि आपण हा पॉडकास्ट संपवायच्या आधी मराठी मूड तर्फे आणि आमचे स्पॉन्सर्स तर्फे सरांसाठी आम्ही थोडे गिफ्ट आणलेत. तर पहिलं तर आहे मराठी मूडचं एक टी शर्ट, जो आम्हाला सर तुम्हाला गिफ्ट द्यायचा आहे. थँक्यू सर. येस, हे 7 चक्र आहेत ज्याच्यावर आपण नाही बोललोय, त्याला आपण कुठल्या तरी पुढच्या पॉडकास्टमध्ये नक्कीच कव्हर करू. आणि एनस्टाईल म्हणून एक ब्रँड आहे, इट्स अ ग्रूमिंग ब्रँड. तर ह्याच्यामध्ये बऱ्याच अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला ग्रूमिंगसाठी कामाला येतात. हेअर वॉश आहे, स्किन वॉश, डी-टॅन वगैरे. तर आमच्या ह्याच्यात काय काय आहे तो हॅम्पर व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेलच मराठी मूडवर. पण हे एक छोट्याशा भेट मराठी मूड तर्फे. थँक्यू सर. आणि तुम्ही आमच्या पॉडकास्टवर आलात यासाठी खूप 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 धन्यवाद.